नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। नवी मुंबई सानपाडा येथे बुधवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास एका तरुणावर अज्ञात व्यक्तीने सपासप वार करत रक्तबंबाळ केलं होतं। त्यानंतर मारेकऱ्यांना घटनास्थळावरून पळ काढला होता। दुकानात सामानाची डिलिव्हरी करणाऱ्या रोहित बाबू साळवी वय वर्ष 23 या तरुणावर जुन्या भांडणाच्या वादातून चाकून प्राणघातक हल्ला केल्याची घटना सानपाडा सेक्टर 5 मधील गजानन चौकात घडली होती। या हल्ल्यानंतर सानपाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला होता। या घटनेतील मारेकरी आणि हल्ल्यामागील उद्देश याची उकल करण्यात सानपाडा पोलिसांना यश आलंय। पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करत अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आणलंय। हल्ल्यात गंभीर जखमी रोहित साळवी याचा एक जुना मित्र दर्शन इंगळे हा गोवंडीवरून सानपाडा सेक्टर 10 येथे राहावयास आला होता। काही दिवसांपूर्वी रोहित हा दर्शनच्या संपर्कात आला। रोहितने दर्शनला सांगितलं की माझ्याकडे ड्रग्ज घेण्यासाठी कस्टमर आहेत, ते तुला 5 लाख रुपये देतील। रोहितच्या सांगण्यावरून दर्शनने होकार देऊन ड्रग्ज सदृश्य वस्तू घेऊन तो ठरलेल्या ठिकाणी आला। दर्शन ड्रग्ज विक्रीस येत असल्याची खबर रोहितने आधीच पोलिसांना दिली होती। त्यावेळी पोलिसांनी दर्शनला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली, मात्र त्याच्याकडे ड्रग्ज सापडला नाही। पोलिसांनी त्याला तंबी देऊन सोडून दिलं। याच गोष्टीचा राग मनात धरून बदला घेण्याच्या उद्देशाने दर्शननं रोहितचा माग काढण्यास सुरुवात केली। रोहित तुर्भे MIDC येथील एका कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयचं काम करत असल्याचं दर्शनला समजलं। रोहित सानपाड्यातील काही दुकानात सामान डिलिव्हरीसाठी येत असल्याचं समजताच दर्शन इंगळेने रोहितचा कायमचा काटा काढण्याचा प्लॅन रचला। दिनांक 27 डिसेंबर रोजी रोहित सानपाडा येथे आल्यानंतर आसपास दबा धरून बसलेल्या दर्शननं आपला डाव साधला। रोहितवर धारदार चाकूने सपासप वार केले। त्याच्या मानेवर, पाठीवर, हातावर 6 ते 7 वार करून दर्शननं रोहितला भर रस्त्यात वर्दळीच्या ठिकाणी रक्तबंबाळ केलं। त्यानंतर त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून दर्शनला वाटलं की रोहित संपला। तेव्हा दर्शन इंगळेनं घटनास्थळावरून पळ काढला होता। मात्र चाणाक्ष सानपाडा गुन्हे शाखेचे अधिकारी कमलाकर सोनटक्के यांनी CCTV आणि काही तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपी दर्शन इंगळेचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्यात। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।